सुंदर ते ध्यान उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विटे करकटावरी ठेवूया तुळशीहार गणाकाश तुका तुळशीहार गणाकाश तुका कुंडले गणपती भगवान
पुढची सोडला रूप पाहता लोचने सुख झाले व साजने तो हा विठ्ठल बरबा रूप पाहता लोचने सुख झाले व साजने तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव
देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसनी पडले संसार व्यसनी जडले देवा. श्री हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज गाडेकर आणि श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज येवले.
देवा माझे मान लागो तुझे पाय देवा माझे मान लागो तुझे पाय देवा माझे मान लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने जडोनी दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने जडोनी दे, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घड संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी जडोने दी, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी जडोने दे, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने जडोने दे, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी, आपुलिया जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण,
तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता एकात्मता जाणून भाव एकादशाचे करे शुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाही त्या एकनाथा स्मरत सदा ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक
वाजवायचं का? जोरदार जोरदार जोरात वा, वा, वा. सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करा अव्हेरो मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी जडोनी दी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी जडोनी दी. प्रस्तुतले प्राप्त प्रसंग भगवत सेवे करता भगवत चिंतना करिता निवडलेला अभियुक्त केलेला अभंग देव मान्य विश्व मान्य संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग असून शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून भगवंताकडे ज्या वेळेला भगवान मागा मागा म्हणतात त्यावेळेला भगवान वेगळ्या स्वरूपाची मागणी आणि प्रार्थना भगवंताला करतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाचं चिंतन करतात, नामस्मरण करतात. त्या चिंतनानं त्या नामस्मरणाच्या सेवेनं नाथ महाराजांना भगवान प्रसन्न झाले आणि नाथ महाराज भगवंताला मागा मागा म्हणतात. त्यावेळेला नाथ महाराज नाविलाजाने भगवंताला प्रार्थना करतात, देवा देण्याकरता तयारच आहात ना, मग मला काहीच नको, पण तुम्ही जर देण्याकरता तत्पर असाल तर मलाही एकच द्या. देवा माझे मन देवा माझं मन संसारामध्ये पडलेलं आहे, माझं मन संसारामध्ये पडलेलं मन संसारावरती जडता कामा नये. ती जर मन संसारावरती जडून राहिलं तर परमार्थ करणार नाही. म्हणून माझी एकच मागणी आहे, देवा एकच काम करा, माझं मन तुमच्या चरणाशी स्थिर होऊ द्या. म्हणून देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी जडोनी दी. माझं मन संसारामध्ये पडलेलं मन संसारावरती जडता कामा नाहीये. भगवान परमात्मा म्हटले, नाथ महाराज तुमचं मन संसारामध्ये पडलेलं आहे, पडलेलं मन संसारावरती नाही जडू दिलं तर तुम्ही काय करणार. नाथ महाराज म्हटली, माझी एकच इच्छा आहे, नामस्मरण घडू संत समागम, नामस्मरणाची अखंड सेवा माझ्याकडून घडावी. घरात नाही तर संतांच्या समागमामध्ये नामस्मरण घडो संत समागम. आणि परमार्थ करत असताना माझ्या अंतःकरणातून वावुगाची भ्रम नको देवा. माझ्या अंतःकरणामध्ये कुठलाही भ्रम न येऊ देता माझ्या कोण परमार्थ बाबा नामस्मरण घडावं, संतांची सेवा घडावी. नाथ महाराज आणखी काही इच्छा. नाथ महाराज म्हटले, आहे ना, काय अजून पाहिजे. नाथ महाराज म्हटले, एकच इच्छा आहे, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. जोपर्यंत हा देह तोपर्यंत या देहाने पायाने तीर्थयात्रा करेल आणि मुखाने भगवंताचं तुझं चिंतन करेल. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. हा मी नेम केलेला देवा, हा मी नेम केला, पण नेम पूर्ण करणं ही जबाबदारी तुझ्याकडे आहे. माझा नियम आहे, हाच माझा नियम सिद्धीने. म्हणून देवा माझं एकच मागणं आहे, याच्यापेक्षा काहीच नाही. आणि का मागणी नाही 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 देवा, याच्यापेक्षा माझं वेगळं काहीच मागणं नाही. आणि का मागणी नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ देई. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने जडणे दे. अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता झोपायला परवानगी, अजून जेवण करायचे. अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या पुढे मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्या वेळेत आपल्याला करायचं. आता वाजले 8:30, आपल्याला थांबायचं. कीर्तन म्हणजे संपवायचं नाही आपल्याला, पण 9:30ला काय पंगत आहे. म्हणून कीर्तन नाही संपवायचं 9:30ला, पण 9:30ला पंगत आहे. विठाला कीर्तनाचा जास्त वेळ राहिलेला नाही. एकता सौरला आठवंग राजाला कशाला, पोपळे महाराजाला
म्हणजे वर जायला नाही, कीर्तना करता 1 तास उरलाय आणि त्या 1 तासामध्ये जे काय बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या 1 तासामध्ये तुम्ही सर्वांनी मला फक्त कीर्तनात बसल्या बसल्या साथ द्या. कशाची? झोपायची. कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन गायलं जाईल त्या त्या वेळेस सर्वांनी हाताने टाळे आणि मुखाने ईश्वराचं चिंतन करत जा. इतर गावाला कुठेतरी कीर्तनाला गेले खेड्यापाडाने नाना, इतर गावाला कुठेतरी कीर्तनाला गेलं तर टाळकऱ्याच्या टाळ्या सुद्धा तालात वाजत नाही. वस्तुस्थिती आहे इथं कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या वारकऱ्यांच्या टाळ्या देखील तालातून जात नाही, फक्त वाजवत नाही. हा भाग वेगळा आहे. विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताच्या कृपेने, थोर साधू संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने, समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने परम झालेली भूमी, त्यामध्ये दुग्ध शर्करा योग, ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था या दोहेरी संगमामध्ये हा लाभलेला जीवनातला अत्यंत महत्वाचा योगायोग. ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचा 10वा वर्धापन दिन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने हनुमान पावन भगवान मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने गेले अनेक वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून संपन्न होत असलेली उत्सव वारकरी संप्रदायाची सेवा आणि त्या सेवेमध्ये नानांनी या लेकराकडे सेवा दिली. आता काय बोलावं, नारदाची गादी आहे पण कीर्तन करायचा मान पहिल्यापासून नामदेव महाराजांना आहे. नामदेव कीर्तन करी त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता 750 वर्षापूर्वी. बरं का नाना, त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता. या नामदेवाच्या कीर्तनात लोक सांगून टाळी वाजत नाही. विठ्ठल ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेच्या या प्राणांगणामध्ये रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने परम झालेली भूमी जाम समर्थ, अतिशय पुण्यवान आहात. सावता महाराज वर्णन करतात जिथे देवाचं वास्तव्य, जिथे संतांचं वास्तव्य, ती भूमी पुण्यवान आहे. धन्य देवाची भूमी, धन्य देवाची भूमी, मस्तक लागो त्यांचे चरणी. पवित्र संतांची भगवंताची भूमी आहे आणि या भूमीमध्ये संपन्न होत असलेला उत्सव आणि या उत्सवामध्ये नानांनी माझ्याकडे सेवा दिली. नानांच्या या परम पावन वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्षाची सेवा 10 वर्ष होते. आदरणीय पूजनीय माझी ज्येष्ठ गुरुबंधू, संस्थेत आम्ही बरोबर शिकलो, बरोबर राहिलो. अगोदरच्या पाठाला नाना होते पण एवढं प्रेम नानांनी आम्हाला दिलं ते प्रेम अजूनही नानांचं आमच्याकडे आहे, टिकून आहे. ऋणानुबंध असतो. गुरुबंधू आहे ही सेवा नानांनी मागेही एकदा दिली होती, याही वर्षी सेवा माझ्याकडे दिली. सेवेचा योग लाभला. आदरणीय वृत्तीपरायण माझे गुरुबंधू, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य आणि कीर्तनकार परमश्रद्धेय दत्ता महाराज आनंदे भाऊ काल आम्हाला पैठणहून घेऊन आली आणि प्रेमास्तो कालचाही दिवस आणि आजचाही दिवस अजून असं वाटतं अजून काला घेतल्याशिवाय जाऊन मिळणार. सगळे संत मंडळी, सगळे वारकरी मंडळी, गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी, एक एका भूमी बळी माऊली महाराज आहेत, आमचे क्षीरसागर महाराज आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, आदरणीय आमचे पोळ महाराज आहेत, सगळे मंडळी आदरणीय माझे गुरुबंधू विष्णू महाराज आनंदी स्वतः टाळकीने उपस्थित आहेत. सर्व टाळकरी मंडळी, परमश्रद्धेय स्वामीजी आहेत, आदरणीय बाबाजी आहेत, महाराज सगळं महिला मंडळ, पुरुष मंडळी, चौकदार, भालदार, विणेकरी, 2 मृदुंगाचार्य, रथी महारथी, आता वाजवणारे भरपूर आहे, राम आहे, श्याम आहे, आणखीन बी भरपूर आहे. या त्या टोकापासून तर या टोकापर्यंत कोणत्याही पोराला उभा करा, ते कीर्तन वाजत नाही तर महाराजाला वाजत. ताकद आहे ती
संस्थेतले ताल नाना तुमचा हरिपाठ सुरू झाला का असं वाटतं खोलीत एकट्यानेच उड्या मारा. काय आनंद येतो. दुग्ध शर्करा योग आहे. ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था हा योग आहे. ज्ञानाई वारकरी समर्थ रामदास स्वामींची भूमी हा योग आहे आणि त्या भूमीमध्ये ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था हा योग आहे. विठ्ठल जाम समर्थ नगरकर मंडळी, जाम समर्थ नगरकर मंडळी, आपण भाग्यवान आहात. स्वामींची भूमी आहे हा योग आहे आणि त्यामध्ये ज्ञानाई वा समर्थ वारकरी शिक्षण संस्था हा योग आहे. म्हणजे अगोदरच दूध गोड आहे आणि त्या गोड दुधामध्ये पुन्हा साखर टाकल्यानंतर त्याचं वर्णन करता येईल का? जाऊ द्या. असं लक्षात येत नसेल तर एक मिनिट माझ्याकडे बारकाईनं लक्ष असू द्या. ज्ञानोबारा म्हणतात गावरंगाईचं दूध असावं पण त्याच्या माझे आदिबात पाणी टाकलेलं नसावं. पितळाच्या भांड्यामध्ये ते दूध टाकावं. 10-12 गवऱ्याचा हार करावा. त्याच्यावरती ते दूध तापायला ठेवावं. त्याच्यामध्ये बदाम टाकावा, पिस्ता टाकावा, खोबरं किसून टाकावा, विलायचीचा कूट करून टाकावा, केशरयुक्त दूध बनावा, घट्ट 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 करावा आणि कीर्तन झाल्यावर प्रत्येक काय करायला 1-1, 2-2, 3-3 ग्लास प्यायला द्यावा. खाली बसलेले शाप देतील मला. विनोदाचा भाग सोडून द्या. ज्ञानोबारा म्हणतात अगोदरच दूध गोड आहे. पाहे पा दूध पवित्र आणि अगोदरच दूध गोड आहे आणि त्या गोड दुधामध्ये पुन्हा एवढं सांगितलेलं मटेरियल पाडल्यानंतर त्याचं वर्णन करता येईल का? तशी अगोदरच भूमी स्वामींची आहे आणि त्यामध्ये ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था हा योग आहे. त्याच्यामध्ये लाभलेला अमृत योगायोग म्हणजे बांडे महाराज. तुमचा आवाज दिला ना लोकांना. तुमच्या भाषेतच सांगावं लागत ना तुमचं. आमच्या भाषेत नाही ऐकत आमचं, तुमचं ऐकत आमचं नाही ऐकत. बांडे महाराज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार, थोडा सुप्रसिद्ध भारुडकार. अगदी महाराष्ट्र ज्यांनी दुमदुमून टाकला. विमशे महाराजांची कृपा, संतांची कृपा. अतिशय खूप रात्रंदिवस कीर्तन झाल्यावर भारुड राहायचे. कीर्तन झाल्यावर अजूनही कीर्तन झाल्यावर भारुड होतात पण तरी 2-2, 3-3 वाजेपर्यंत भारुड करणारे लोक समोर असो अथवा नसो पण भारुडाची सेवा आमच्या बांडे महाराजांनी सोडली नाही. त्याचं श्रेय आज महाराष्ट्रात पहिल्या नंबरला हे भारुडकार आहे. कुठे महाराज आमचे बांडे महाराज या मंडळीने लोकांमध्ये नाथांचा भारुड आहे. नाथ महाराज समाजाला हे सांगतात येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल. भक्ती सुखाचा द्वंद्व नाथांनी समाजाला मिळून दिलं आणि काय सांगितलं? मी आलो रायाचा जोशी मी आलो रायाचा असं करूच राहील. मी आलो रायाचा जोशी होता. नाथांचं भारुड आहे आणि नाथांचा भारुड जसं नाथ महाराजांनी सांगितलं त्याच पद्धतीनं भारुड करणारे बांडे महाराज एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्याकडे. नानांचं प्रेम आहे, प्रेमास्तव इथे या ठिकाणी उभी आहे, उपस्थित आहे. त्यांचं भारुड या ठिकाणी होणार आहे. बांडे महाराज आहेत अतिशय गोड संशिष्टी. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून येतो जे भद्रा साऊंड सर्व्हिस एनोरा आमचे बाबासाहेब भाऊ आणि जालू अतिशय सुंदर माई सृष्टी माई त्यांनाही धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळी आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. राहिले महत्वाचे 2 मृदंगाचार्य महाराज. हो ना.
अतिशय गोड राम आणि श्याम बी आहे या ठिकाणी दुसरं घनश्याम घनश्याम आहे का मग हा तिसरा चौथा योग आहे विठाला राम श्याम घनश्याम राधे श्याम 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 हे सगळा योगायोग असतो आणि या योगायोगात ही सेवा माझ्याकडे आहे आपल्याला नाथांचा अभंग सेवे करता निवडलेला आहे कोण नाथ महाराज असंच आहे ते असंच आहे उड्या हाणायचं काम नसतं कोण नाथ महाराज भांडे महाराज कोण नाथ महाराज पैठणचे कोण नाथ महाराज ते नाथ महाराज कोण आहेत संत आहे शांत आहे आणि श्रीमंत आहे काय 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 झोपले संत शांत आणि श्रीमंत संत शांत आणि श्रीमंत नाथ महाराज संत आहे काय करतात संत लिहितात ग्रंथ काय करतो ग्रंथ दाखवतो पंथ काय करतो पंथ दाखवतो भगवंत आणि भगवंत दाखवतो संत असे आहे जगामध्ये संत काय करतात संत घडवतात बडवतात काय 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 संत गेलं केसरून दुसून पहिल्या संत घडवतात संत मढवतात आणि संत घडवतात मढवतात संत घडवतात चारित्र्याने मढवतात सद्गुणाने आणि वेळप्रसंगी बडवतात शब्दाने विठ्ठला बाबासाहेब नाथ महाराज संत आहे नाथ महाराज श्रीमंत आहे किती श्रीमंत आहे नाथ महाराज पूर्वीच्या काळामध्ये लोक कीर्तन ऐकायला रामायण ऐकायला कथा ऐकायला येत नसायचे नाना लोक येत नसायची मग नाथ महाराजांनी दंडी दिली ऐका जो कोणी आजपासून कीर्तन ऐकायला येईल रामायण ऐकायला येईल भागवत ऐकायला येईल कीर्तन सेवन करायला येईल त्याला रोज वर्ग साखर मोफत दिला जाईल ओ महाराज गावात दंडी दिली बांडे महाराज ऐक पाहता काय माझ्याकडे सगळे गर्दीच गर्दी बारकले पोहरं घेऊन मोठाले माणसं म्हातारे माणसं नाथांचा वाडा गच्च भरला 2-3 वर्षाचे लेकरं बारकले पोहरं 5-5 दिवसाचे पोहरं सुद्धा त्यांची यादीला नाव नाथ महाराज यांचं घ्या त्यांचं घ्या सगळ्याचे नाव हो एवढे लोक साखर न्यायला लागले काही लोकांच्या घरामध्ये 10-10 15-15 माणसं वर्ग साखर 8 दिवसाची साखर पोत भरायला लागलं आणि काय करायचं मग या साखरेचं काही लोक दुसऱ्या गावात नेऊन विकायला लागले पण साखर न्यायलाच लागले लोकांना मग नाथ महाराजांनी पाहिलं यांना खरंच रामायण आवडतं का खरंच भागवत आवडतं का खरंच कीर्तन आवडतं का नाथ महाराजांनी पाहिलं म्हणजे ऐका देव देत होता आता देणं बंद झालं आता माझ्याकडे द्यायला काही राहिलं नाही कीर्तन ऐकायला भागवत ऐकायला रामायण ऐकायला यायचं असेल तर या नाही तर नका येऊ पण आता उद्यापासून साखर दिल्या जाणार नाही लोक म्हटले नाथ महाराज साखर देऊ नका काहीच नका देऊ पण तुम्ही जे आम्हाला रामायणाचे भागवताचे कीर्तनाची गोडी लावली ना ते सांगत चला नाथ महाराज म्हटले ते झाल्यावर आपल्याला प्रसाद करावा लागतो ना मग त्याच्याकरताही साखर माझ्याकडे राहिली नाही लोक म्हटले आम्ही घरून घेऊन येऊ पण तुम्ही सांगा आणि नाना तेव्हापासून प्रथा सुरू झाली कीर्तनाला येत असताना भागवताला येत असताना रामायणाला येत असताना मोकळ्या हाताने येऊ नये 500 रुपये घेऊन यावा महाराजाला द्यावा नाही घरून घेऊन यावा म्हणजे काय घरून प्रसाद घेऊन यायचा तो प्रसाद एकत्रित करायचा आणि त्याचा आनंद या ठिकाणी लुटायचा नाथ महाराज संत आहे श्रीमंत आहे किती श्रीमंत आहे बांडे महाराज नाथांच्या वाड्याची एक भिंत 9-10 फुटाची आतला वाडा जर पाहिला ना नाथांचा तर गेल्यावर पहा उसाचं ट्रॅक्टर जाईल त्याच्यावर डबल घातलं तरी जाईल 9-10 फुटाचे आपल्या घराची भिंत किती फुटाची कितीची निघाली 4 इंच पहिल्या का आता मध्ये माणसं माग त्याच्या माग 12 म्हणजे 1 फुटाचे घालायचे 1 फुटाची बंद झाली मधीत निघाली 9चा वाल निघाला 9चाही बंद केला लोकांनी मधीत निघाला 6चाही बंद केला मधीत घातला 4चा
यमुनाकंठ खेळा टोकन सुमनाथाच्या घरात जावा. यमुनाकंठ खेळा टोकन सुमनाथाच्या घरात जावा. हिचा खेळा तिच्या घरात गेल्यानंतर तिनं तिची तेलाची कण हिच्या खेळाला लटकाव. हिनं हिचा खेळा काढून घ्यावा आणि तिची तेलाची कण लावून द्यावा. नाथ महाराज शांत आहे. कधी नाथांना राग आलाय? मी असं सांगितलं नाथ महाराज शांत आहे का? माणसानं ऐकलं महाराज नाथ महाराज शांत आहे, मला खूप राग येतो, आजपासून अजिबात राग येऊ देणार नाही. कीर्तन ऐकलं तुमचं, परिणाम झाला माझ्यावर, अजिबात राग येऊ देणार नाही. म्हणलं वा, लग्नाच आलेली शाल होती ना, कीर्तनाचं आलेलं श्रीफळ होतं त्याला देऊन टाकलं. म्हटलं वा भाग्यवान आहात तुम्ही, राग सोडून दिला. म्हणलं पाहू तरी खरंच सोडला का काय? म्हणलं का कीर्तन ऐकलं माझं काय सोडलं? ते म्हणे महाराज भोकरे महाराज राग सोडा. म्हणलं का कीर्तन ऐकलं काय सोडलं? महाराज राग सोडा. म्हणलं कीर्तन ऐकलं माझं काय सोडलं? महाराज राग सोडा. म्हणलं कीर्तन ऐकलं काय सोडलं? महाराज राग सोडा. म्हणलं कीर्तन ऐकलं काय सोडलं? ते म्हणे महाराज एवढ्या वेळा सांगून कळा ना काय आला? राग आला. कैला आता कळलं असेल, कैला उद्या सकाळी कळेल. रागात येऊन सांगितलं काय सोडलं? नाथ महाराज संताही, शांताही, श्रीमंताही असे नाथ महाराज त्यांचा हा श्रीमंत यादीतला गाथ्यातला बंगा. विडाला नाथ महाराज संत आहे. काशीचे एक संन्यासी महात्मे, त्यांचं नाव आहे हरिहर शास्त्री महाराज. तीर्थयात्रा करत 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 नाथ महाराजांचं पैठणमध्ये येणं झालेलं. आपल्या नाथांच्या नगरीमध्ये हरिहर शास्त्री महाराजांचं पैठणमध्ये येणं झालं. नाथ महाराजांनी बघितलं त्यांच्याकडे, भगवे कपडे वस्त्र परिधान केलेले महात्मा आहे. संन्यासी कोणीतरी जटा वाढलेल्या. नाथ महाराज त्यांच्या जवळ गेले, आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं आणि विचारलं महात्माजी कोण्या गावचे? बनारसी काशी. कुणीकडे येणं केलं? तीर्थयात्रा करत करत आलो. म्हणे काही कीर्तन वगैरे करता? म्हणे हो. नाथांच्या वाड्यात पहिलं कीर्तन झालं. नाना ते काशीचे महात्मे, त्यांचं नाव आहे हरिहर शास्त्री महाराज. त्यांचं कीर्तन झालं. कीर्तन झालं. कीर्तन झालं. कीर्तनाचं नियोजन केलं. गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं आज नाथांच्या वाड्यात कीर्तन आहे, नाथांच्या वाड्यात कीर्तन आहे, नाथांच्या वाड्यात कीर्तन आहे. हो, सगळे लोक जमा झाले. सगळे लोक आले कीर्तना करता. सगळे लोक आले, पण गावातला एकही टाळकरी कीर्तना करता आला नाही. नाथ महाराज भक्त सदनात येऊन पाहता सगळे आले, पण टाळकरी आले नाही, पखवाजी आले नाही. काय करावं? कीर्तन करायचंय, कीर्तन करता येणार नाही. शास्त्री महाराजांच्या जवळ गेली, आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं आणि बोलायला सुरुवात केली. शास्त्रीजी, कीर्तन नाही करता येणार का? गावातला एकही टाळकरी कीर्तन करता आलेला नाही, कीर्तन नाही करता येणार. शास्त्री महाराज म्हटले, नाथ महाराज माझ्या कीर्तनात टाळकरीची गरज नाही, कारण नाथांच्या वाड्यात पहिलं कीर्तन झालं ते वारकरी संप्रदायाचं कीर्तन नव्हतं, ते नारदीय परंपरेचं कीर्तन होतं. शास्त्री महाराज कीर्तना करता उभे राहिलेले आहे. कीर्तनाला प्रारंभ झालेला आहे आणि शास्त्री महाराजांनी कीर्तनातनं महिमा व गायला सुरुवात केलेली आहे. मानवाने आपल्या जीवनामध्ये सद्गुरू करत जावे. सद्गुरू वाचुनी सापडिना सोय धरावी ते पाय आधी आधी. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये श्री गुरु करत जावे. जोपर्यंत श्री गुरु मिळत नाही तोपर्यंत जीवन धन्य होणार नाही. ज्ञानोबांचं जगाला सांगणं आहे. अरे ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये तरलो असेल तर श्री गुरुच्या कृपेने ज्ञानादेव श्री गुरुच्या कृपेने. काय करता श्री गुरु? श्री गुरु शिष्याच्या अंतःकरणावर आलेली भ्रांती घालवण्याचं काम करतात. प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. मी नेहमी सांगत असतो प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. पक्वास शिकायचं असेल तरी गुरु,
या ठिकाणी आराम महाराज आणि घनश्याम महाराज गोड पखवाज वाजवतात. मी नेहमी सांगत असतो कीर्तनात हे 2 पखवाज वाजवतात दांडे महाराज. आता त्या पखवाजातून ते काय वाजवतात? बोल वाजवतात. कोणते वाजवतात? सरपाट्या, दादरा, मुखडे, लग्गी, आणखी चक्रधार, बडेधार, आणखी त्रिताल, आणखी दादरा, जे आणखी बरेच ताल वाजवतात. बरे आहे ना सगळे. जसं महाराज वाजवायचं तसं छान वाजवतात. हे बोल वाजवतात. बोलाचे प्रकार आहे. धात्रेकडे 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 धातात दा मी बोल म्हटला आणि त्याने वाजवलं. आपल्याला काय कळलं? खडखड वाजलं. हे खडखड नाही, हे शास्त्रीय पद्धतीचं वाजवणं नाही. विठ्ठला नानाने जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्यांना बोलाचं ज्ञान दिलं. अहो आमच्या नानाने हे ज्ञान मिळवलं. आम्ही संस्थेत होतो, आम्हाला माहिती कसं मिळवलं. नानाची माझी बरोबर मधुकरी होती दत्ता महाराज. तसे नाना हुशार पहिल्यापासून. माझ्याकडे फडकं द्यायची आणि कॅन द्यायची. नुसतं द्यायचं नाही. माझ्याच गावात मधुकरीला जायचो ना, आमच्या घरी कच्चून खायचो. माझ्याकडं महाराज सांगू नको बरं का. जर का महाराज सांगितलं खरं नाही खोटं सांगू द्या मला, सांगू द्या. आणि एक दिवस काय झालं माहितीये का? सांगतोच जवळ सांगतोच. एक दिवस काय झालं, नानाने पराक्रम केला. कोणता पराक्रम केला? 24ची सायकल. आणि नानाला एक मोटरसायकल लागली. ते म्हटले मी जातो मोटरसायकल, तू ही सायकल घेऊन. आता माझी उंची लहान आणि सायकल 24ची. येताना मध्येच पडलो नुसतं नाही, भाजी सांडली. महाराज आल्यावर मला नाही खवळले, नानाला बोलली विठाला कसं मिळवलं हे आम्हाला माहिती. श्री गुरुकरी विद्या ग्रहण करत असताना तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरबत्ता करावे दास्य सकल इंद्रायणी मातेच्या तेरावर. तदनंतर नवले महाराजाकडून आळंदीला गेलो. नानांनी कोणत्या साली संस्था सोडली हे सांगताच येणार नाही. वर्षच सांगता येत नाही. कारण ते 99 पासून तर 2007 8 5-6 पर्यंत संस्थेतच होती. ज्या सगळ्यांच्या पाठाला त्याच्या अगोदर गुरुवारांनाही सांगता येते नाही किती बारे नाना संस्था सुटली. सगळ्याला परीक्षेचा टाइम होता पण नानाला टाइम नव्हता. संदीपान महाराज म्हणले नाना कीर्तन म्हणे माझं आहे म्हणे की वेळ. नाना म्हणले वेळ म्हणे तुम्हाला वेळ नाही, कारण तुम्ही संस्थेकरता एवढा वेळ दिला की तुम्हाला वेळ नाही, तुम्ही पास आहेत. नाना आपल्या इथं आले. मी वर्णन करण्याकरता नाही आलो, वस्तुस्थिती सांगतो. नानाने आळंदीत एवढी माऊलीची सेवा केली, एवढी माऊलीची सेवा केली, एवढी माऊलीची सेवा केली. गुरुवारच्या दिवशी माऊलीच्या मंदिरात 1 वाजेपर्यंत दिंडी चालायची आणि दिंडीचा पखवाज म्हटलं की नानाच्या गळ्यात. आणि 1 वाजता घरी गेल्यानंतर 1 वाजता माऊलीचं निवांत समाधीचं दर्शन घ्यावं आणि मग घरी गेल्यावर मग जेवण करावं. तो काही वेगळाच आनंद होता. नानाने खूप सेवा केली, खूप सेवा केली. त्या सेवेचाच हा मोबदला आहे, त्या सेवेचाच हा प्रसाद आहे. हा आपल्या समोर दिसतो. हा विठ्ठल. काय करता श्री गुरु शिष्याच्या अंतःकरणावर आलेले दांडे महाराज भ्रांती घालवण्याचं काम करतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. काय होतं त्याने? वाती मेरा दुःख गेले विठ्ठले भ्रांतीचे पडळ. संस्था चालवत असताना सोपंही तेवढंच आहे आणि अवघडही तेवढंच आहे. आमच्याकडे संस्था पॅटर्नला मी चालवतो. संस्था चालवणं सोपंही तेवढंच आहे, अवघडही तेवढंच आहे. हे वाजवताना बघितलं
बघितले की आमचं हृदय भरून येतं, आम्हाला आनंद वाटतो. पण हे पाठीमाग संस्थेत काय करतात हे आम्हालाच माहिती. त्यांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येते. हे पोरं फार हुशार असतात. शाळेमध्ये आमचे सर येत नाही, तर शाळेमध्ये शिकवणं सोपं नाहीये. पोरं शिकवणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. हो, प्राचार्य आहेत ते. शाळेमध्ये मुलांना शिकवणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. एक पोरग उशीर आलंय शाळेत. गुरुजीने विचारलं का रे कमी उशीर आला? तो म्हणला गुरुजी माझा 1 रुपया हरवला होता म्हणून उशीर आलो. त्याच्या पाठीमागून एक पोरग आलं, त्याला विचारलं तू का उशीर आला रे? याचा रुपया हरवला होता म्हणून हा उशीर आला. तू का उशीर आला? तो म्हणला मी त्याच्या रुपयावर पाय ठेवून उभा होतो. सोपं नाही, अवघड आहे सगळं पोरं सांभाळ. तू किती वेळ रे? हा, 10वीला 6वीला. तुझं नाव काय? हा, आत्माराम. लग्न झालं का? नाही झालं. करायचं का नाही? वा, इथे संस्थेचा आनंद घेत जा दोन ना. मिळाला श्री गुरु मिळावे जीवनामध्ये. श्री गुरु अंतःकरणावर आलेली भ्रांती घालवण्याचं काम करता. जीवनात श्री गुरु मिळाले, श्री गुरुची सेवा जर झाली तर जीवन धन्य होतं. नाथांचं जीवन धन्य नाही. शास्त्रीजींनी कीर्तनात सद्गुरूचा महिमा गायला. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये श्री गुरु करत जावे. बांडे महाराज प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. गुरु नाही असं एकही क्षेत्र पाहायला मिळणार नाही. पप्पा शिकायचं असेल तरी गुरु, पिटीचे बटणं फिरवायचं असेल तरी गुरु. सारे गा पा ध सा सा ध प ग रे सा सारे ग प ब सा. सारे ग प सा नोटिशन सांगतो. सारे ग प ब सा सारे ग प ध सा सा ध प ध प ग प ग रे ग रे सा याला भूपराग असं म्हणतात. हे नोटिशन हे वाजवतात त्याला कळतं. या ठिकाणी बाबासाहेब महाराज अतिशय गोड सिस्टीम त्यांनी लावली. त्याच्यातलं वर्म त्यांना माहिती आहे. कसा आवाज द्यायचा, काय कळायचं, कोणते बटणे फिरवायचे. ही सिस्टीम लावत असताना किंवा हे वायर जोडत असताना याचंही सुद्धा ज्ञान आहे. यालाही सुद्धा गुरु आहे. इकडच्या वायर तिकडं, तिकडच्या वायर इकडे घातले तर जाळण धूर संघाचे. हे सांगण्याकरता कोणीतरी पाहिजेच नाही. हो, प्रत्येक क्षेत्रात गुरु. जिल्ह्यात गेलं तरी गुरु, तालुक्यात आलं तरी गुरु, गावात आलं तरी गुरु, गल्लीत आलं तरी गुरु, नवे नवे घरात आलं तरी गुरु. घरातले गुरु नेहमी म्हणत राहतात तुम्हाला काही कळत नाही. लहानपणी आई म्हणते आमच्या बाळूला काही कळत नाही. लग्न झाल्यावर कधी कधी बायको म्हणते आमच्या त्यांना काही कळत नाही. आणि म्हातारपणात पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आता नेमकं कळतं कधी हेच मला कळत नाही. सहज म्हणतात विडाला शास्त्रीजींच्या जवळ नाथ महाराज बसले. शास्त्रीजींना सद्गुरूचा महिमा गायला. मनुष्याने जीवनामध्ये सद्गुरू करत जावे. जोपर्यंत श्री गुरु मिळत नाही तोपर्यंत जीवन धन्य होणार आहे. ज्यांची पंगत आहे आज कैलास महाराज, त्यांनी खूप सेवा केली. श्री गुरूंची मेवा धरतो. प्रत्येक मुलांना सेवा करा. आमच्या नानांनी एवढी सेवा केली आमच्या गुरु महाराजांची. रात्रंदिवस आळंदीच्या येईन पैठणच्या येईन एवढी सेवा केली. त्या सेवेचा मोबदला नाना हा प्रसाद आहे. नाना पैठणला संस्था चालवली त्यांनी. तिथे आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी नानांना केली. मोकळ्या स्वभावाचे माणसं आहेत. मोकळ्या स्वभावाचे जे माणसं मोकळ्या स्वभावाचे आहेत ना ते देवाला आवडतात. देव सुद्धा त्यांची वेळोवेळी प्रसंग म्हणजे परीक्षा घेत असतात. आणि त्या परीक्षातून सुद्धा पास व्हावं लागतं. हेच आपली परीक्षा आहे. विठ्ठल आनंद मिळतोय. वारकरी शिक्षण संस्था कशी असावी. अनेक संस्था पाहिल्या. जोग महाराज, नवले महाराज, त्यानंतर वारकरी शिक्षण संस्था कशी असावी. कशी असावी तर फक्त अशी असावी. आचरण आहे मुलांना. आचरण 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 पाहिजे. सगळं पाहिजे. सेवाभाव मुलांना ठेवा. आपल्याबद्दलचा सेवाभाव ठेवा. गुरुवरती सेवाभाव ठेवा. याचा अर्थ गुरुची सेवा करा म्हणजे त्यांच्या हातपाय दाबू नका. त्यांची कोणती सेवा करू नका. फक्त त्यांच्या नियमात वागा. अरे हीच सेवा आहे. नाथांचं हृदय भरून आलं. शास्त्रीजी कीर्तन आपला सद्गुरूचा महिमा गायला ना. सांगा ते सद्गुरू कोण्या गावाला आहे. एक
काम करा ना, मला श्रीगुरु नाही मिळाले, तुम्ही माझी श्रीगुरु व्हा ना, मी तुमचा शिष्य होण्याकरता तयार आहे. हरिहर शास्त्री महाराज म्हटलेले नाही. सकाळी सांगलेला पत्ता. आणि नाना गाडीश्वराच्या मंदिरात मुक्कामी असताना नाथ महाराजांना पाठी 3च्या दरम्यान स्वप्न पडलं आणि दृष्टांत झाला. पाठीवरती थाप पडले. बाळ एकनाथा, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी नावाचा किल्ला आहे आणि त्या देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी नावाचे श्री गुरु राहतात. त्यांच्याकडे जा आणि त्यांना गुरु करून घ्या. गुरु करून घ्या म्हटल्यावर आवाज ऐकला कानावर. नाव पडले जनार्दन. जनार्दन 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 करत जय जनार्दन गुरु जनार्दन जय जनार्दन गुरु जनार्दन भजन करत 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 गेले. ज्या दिवशी किल्ल्याच्या पायथ्याला गेले त्या दिवशी वार होता सोमवार. अडवल्या गेला कोण आहे? आवाज. अडवल्या गेला कोण आहे? मी पैठणचा एकनाथ आहे. गाव पैठण आहे. येण्याचं कारण किल्ल्यावर स्वामीजी राहतात, त्यांना मला भेटायचे. स्वामीजी खाली येत नाही. स्वामीजी गुरुवारच्या दिवशी काकडा आरती करण्याकरता खाली येतात आणि मग सेवेत ज्यांनी ज्यांनी सेवा केली 8 दिवस त्या सेवेचा मोबदला पगार देतात. तो गुरुवारच्या दिवशी जा नाथा, या गुरुवारच्या दिवशी. नाथ महाराजांना वाटलं जाण्यापेक्षा आणि येण्यात वेळ घालवण्यापेक्षा इथंच राहू. एका कोपऱ्यात उभे राहिले. नाना भजन सुरू आहे. जय जनार्दन गुरु जनार्दन. सोमवारचा दिवस निघून गेला. मंगळवारचा दिवस निघून गेला. बुधवारचा दिवस निघून गेला. गुरुवारची पहाट उजडली. 3च्या दरम्यान स्वामींनी स्नान केलं आणि काकडा आरती करण्याकरता खाली आली आणि काकडा आरतीला सुरुवात झाली. अभंग म्हणू लागले. उठा उठा साधू संत, साधा जगाचे हित, असं म्हणले का? नाही. मग साधा आपुले हित का साधा? गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंता, उठवणे बेगीशी चला जाऊ शेतासी. मोटर चालू करायला सकाळी सकाळी लाईट फुल असते ना. नाही मग चला जाऊ रावळ असे. काय होतं रावळात गेल्याने? जळते पातकाचार असे. काकडा आरती रे कलिया उठून या पहाटे. भजन काकडा आरतीचं भजन झालं. सगळे लोक बसले होते. त्याने आपला नाथ महाराजांनी बघितलं आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने प्रसाद दिला, त्याचा पगार केला. की 8 दिवस सेवा, त्या सेवेचा मोबदला प्रत्येकाला दिला आणि प्रत्येक जण निघून गेला. एका कोपऱ्यात हातावर हात बांधून बांडे महाराज नाथ महाराज उभे होते. एका सेवकाने पाहिलं. का रे बाळा, सगळेजण गेले, तुला काही लागत नाही? कोण पाहिजे? कोण आहे तू? मी एकनाथ आहे. गाव कोणतं आहे? पैठण आहे. येण्याचं कारण किल्ल्यावर स्वामीजी राहतात, त्यांना मला भेटायचंय. हाताला धरलं सेवकानं आणि स्वामीजीच्या जवळ नेऊन उभा केलं. त्यावेळेला बांडे महाराज स्वामीजींना हेच विचारलं, कोण आहेस बाळा? नाथांना थोडा राग आला, कारण अजून श्री गुरुची कृपा झालेली नाही. राग आला. इथं आलं तेव्हापासून विचारतो कोण आहे आणि गाव कोणतं. एका दमात सांगितलं नाथ महाराजांनी, मी पैठणचा आहे, माझं नाव एकनाथ आहे. येण्याचं कारण एकच आहे, या किल्ल्यावर स्वामीजी राहतात आणि त्यांना मला भेटायचंय. तुमच्या माध्यमातून भेट होत असेल तर करून द्या. बोलतात कोणाला? कोणाला बोलतात दादा? स्वामीजींना बोलतात. जनार्दन स्वामीचे दोन्ही डोळे भरून आले. छोटासा बालक आहे, छोटासा बालक आहे. अरे ज्याच्या अंतःकरणात काम नाहीये, क्रोध नाहीये, मत नाहीये, मत्सर नाहीये, दंभ नाही, अहंकार, असा छोटासा बालक आपल्याला श्री गुरु करून घेण्याकरता तयार आहे. जवळ घेतलं स्वामीजींनी. नाथ महाराजांच्या पाठवून मायेचा हात फिरवला आणि स्वामीजीने बोलायला सुरुवात केली. बाळ एकनाथा, या किल्ल्यावर यांच्याकडे जायचंय. अरे या देहाचाच नाव आहे जनार्दन. जनार्दन शब्द ऐकला आणि नाथ महाराजांनी आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूने त्यांच्या चरणाचा अभिषेक केला. उठवलं. बाळा हो, काय काम आहे? मला इथे राहायचंय. इथे? हो इथे. काय करणार आहेस इथे? विद्या ग्रहण करेल, तुमची सेवा करेल. बास, मी तुमचा शिष्य होण्याकरता तयार आहे. माझे तुम्ही गुरु व्हा, मला ज्ञान द्या, मी तुमची सेवा करण्याकरता तयार आहे. जवळ घेतला, तोंडावून मायेचा हात धरवला. नाथ महाराजांना तिथं राहू लागले. गीता शिकवली. पहिला ग्रंथ गीता. गीता शिकवली नाथांना. गीता वाचणं सोपं आहे. MA झालेल्या माणसाला कधी कधी सर गीता वाचता येणार नाही मनाने, आणि जरी जास्त शिकलेला असेल तरी वाचता येईल गीता, पण गीतेचे रस व दीर्घ हे जरी वाचता आलं ना तर गीतेचा छंद कळणार नाही. विठ्ठला
कठीण अवघड बी आहे. गीतेचा छंद कळत नाही, तो छंद कळून घ्यायचा असेल तर श्री गुरुची गरज आहे. विठाला विठाला. आमच्याकडे संस्थेत मुलं आहेत, नानांकडे हे सगळे विद्यार्थी. आता आम्हाला फारच अवघड आहे. संस्थेत मुलं आले की त्यांना पहिलं शिकवला जातो सोपा अध्याय. कोणता गीतेचा? 15 वाद्य. 15 वाद्य. माझ्याकडे नवीन मुलं आले नंतर 15 वाद्य सुरू होता. त्याच्यात 10-15 मुलं होते आणि ते सगळे म्हणत होते, श्लोक चालला होता आमचा, क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. हा श्लोक चालू होता. श्लोक सुरू असताना त्या श्लोकात दत्ता भाऊ कोणीतरी चुकीचं म्हणायचं. एवढ्या मुलात कळालं मी कोण चुकीचं म्हणतंय. बरं, कोण चुकीचं म्हणतं कळालं. मग मुलांना थांबा, एक जण म्हणा. पहिल्या मुलांना उभं केलं. तू म्हण क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. तू व्यवस्थित म्हटला क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. म्हणलं बस 2 नंबरचा तू म्हण क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. तू व्यवस्थित म्हणलं बस 3 नंबरचा तू म्हण क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. तू व्यवस्थित म्हणला. 4 नंबरचा म्हणलं तू म्हण क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च. तो व्यवस्थित म्हटला क्षोत्रम चक्षुसफर्जन च. मी म्हटलं लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे. म्हटलं बेटा इकडे लक्ष दे. त्याचा अर्धा जीव घरी होता ना अर्धा जीव गीतेत होता. त्याचा मम्मीचा नेमकं फोन येऊन गेला होता, त्याला करमतच नव्हतं. म्हटलं मन श्लोक क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च. तो व्यवस्थित म्हटला क्षोत्रम चक्षुसफर्जन च. मी म्हटलं सफरचंदच्या नाही, दम्माने म्हण क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च. तो व्यवस्थित दम्माने म्हटला क्षोत्रम चक्षुसफरचन च. मी म्हटलं दम्माने म्हण क्षोत्रम चक्षुस्पर्शनम च. तो व्यवस्थित म्हटला क्षोत्रम चक्षुसफरचन च. मग मी म्हटलं मोसंबी नारंगी तथा. श्लोक तर पूर्ण करावं लागेल. किल्ल्यावर गेले, ग्रंथ शिकवला नाथांना. ग्रंथ शिकवला. पहिला ग्रंथ गीता शिकवला. गीता पाठ करून घेतली, अन्वय अर्थासह गीता शिकवली. गीतेच्या तत्वज्ञानावर सगळे ग्रंथ आरूढ. गीता कळाली, सगळ्या ग्रंथाचा अर्थ कळाला. नाथ महाराज राहू लागले, साधना करू लागले. साधना करत करत अनेक दिवस निघून गेले. नाथ महाराजांचा दत्तात्रयाचं दर्शन झालं. नाथ महाराज पैठण आले आणि नाथांनी दुसरी गुरुकडून विद्या ग्रहण केली. ते नाथ महाराज लोकांना देऊ लागले. पैठण आले नाथ महाराज आणि नाथ महाराज आल्यावर लोकांना जमा करावे आणि नाथ महाराजांना वेळोवेळी सांगा. नाथ महाराज लोकांना सांगू लागले, अरे बापांना एकच काम करा, हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी बोला. व्हायचं हो, पण एखादं उठान ना भारुडाच्या चढी. हरे बोला हरे बोला हरे बोला हरे बोला हरे बोला नाही तरी अबोला. मानले चले जरा तुझ्या तुमचा हात काढून मग त्याला लय गोड क्या बात. विडाला श्याम महाराज गोड आणि आमचे श्याम महाराज तर पाहिजेच का नादच करून. हे सगळं अजून यांची तिघाच पाहिलं, बाकीच्याच अजून पाहिलंच नाही. तर बाकीच्याच पाहायला इथं वर्षभर थांबावं लागतं. विडाला नाथ महाराजांनी सगळ्याला
सगळं सांगितलं आणि तिथून पुढे नाथांच्याकडे पैठणची वारी आली. नाथांची आई लहानपणात निघून गेली, नाथांचे वडील लहानपणात निघून गेले. आई वारली, वडील वारले. बालपणात नाथांचं मायेचं चित्र हरवलं. दत्त महाराज, आई राहिली नाही, प्रेम राहिलं नाही. वडील गेले, आधार गेला. नाथ महाराजांचा भानुदास महाराजांनी सांभाळ केला. नाथ महाराज स्वतः श्री गुरुकडे गेले, कोणी मिळून नाही घातलं. स्वतः गेले, श्री गुरुकडे राहिले, विद्या ग्रहण केली. काया वाचा मनाने श्री गुरुची सेवा केली. मस्तकावरती हात पडला श्री गुरूंचा. तत्वज्ञान घडल्या गेले नाथांना. नाथ महाराज पैठणला आले, लोकांना तत्वज्ञानाचे विचार सांगितले. लोकांचा उद्धार व्हावा, परमार्थ व्हावा, लोकांना सत्संग कळावा, याकरता नाथांची आषाढीची वारी, नाथांच्या भानुदास महाराजांपासून येते ती परंपरा. नाथा पंढरीची वारी आली आणि पंढरीच्या वारीला नाथ महाराज गेलेले. पंढरीला गेल्यानंतर नाथ महाराजांनी चंद्रभागेच्या पलीकडे गेले. हळूहळू हळू भजन करत 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 मंदिरामध्ये ज्या वेळेला जाणं झालं, नाथांनी भगवंताचं दर्शन घेतलं. नाथांच्या वाडवडिलांची परंपरा होते. नाथ महाराजां भानुदास महाराजांच्या सेवेचं ऋण होतं. नाथ भगवंताला आणलेलं होतं. नाथ महाराज आलेले भगवंताने पहिले न सांगता तुम्हा बघितलं. नाथ आलेले, नाथ आलेले, नाथ आलेले. भानुदास महाराजांना काही नाही दिलं, त्याने घेतलं नाही, पण नाथ काहीतरी घेतील. नाथ महाराज देवाच्या जवळ गेले आणि दर्शन घेतलं. आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं आणि भगवंताने डोळे भरून पाहिलं. पैठणचे नाथ, हो, तुमचे भानुदास महाराज यायचे, त्यांनी खूप सेवा केली. तुमच्या वाड वडिलांची सेवा आहे नाथ महाराज. तुमच्या पूर्वजांनी काही मागितलं नाही, पण आता तुम्हाला मी देण्याकरता तयार आहे. काही देव का? नाथ महाराज म्हटले नकोय, काहीच नकोय. नाही नाही, काहीतरी घ्या ना. नाही, काहीच नकोय, काहीतरी. नाथ महाराज म्हटले मग देण्याकरता जर तयार असेल ना तर मला एकच द्या. देवा माझे देवा माझ मान. पुढचं नाही येतं पण सोर नाही लागले जात. अतिशय गोड, अतिशय गोड. नाथ महाराज उभे राहिले, भगवान डोळे भरून पाहतात. काहीच नको, नाही काहीतरी
काहीच नको, काहीतरी मागा ना. तुमच्या भारूदास महाराजांनी खूप सेवा केली, कोणीच मागितलं नाही, तुम्ही काहीतरी देण्याकरता तयार आहे. नाथ महाराजांवर संस्कार होते. नाथ महाराज म्हणले प्रपंचातलं नकोय, किती दिलं प्रपंचातलं तर कमीच आहे, परमार्थातलं किती दिलं तरी पुरत नाही, मला परमार्थातलं भरपूर अशा प्रकारचं पाहिजे. मग काय देऊ, एकच काम करा, माझं मन संसारामध्ये पडलेलं आहे, पण पडलेलं मन संसारावरती जडता कामा नये, ही जबाबदारी देवा तुमची. देवा माझे मन, आता मन कोणाचं, मांडे महाराज कोणाचं मन, नाथ महाराजाचं. प्रार्थना कोणाला करतात, पांडुरंगाला. स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात नको का? आपलं मन कुठेही जातं, जिकडं जाऊ नये तिकडं जातं, जे खाऊ नये ते खातं, जे पिऊ नये ते पेतं, कीर्तनात येऊ नये तर येतं, इकडे यायचं तर इकडे येत नाही, जिकडे जाऊ नये तिकडे मन गेल्याशिवाय राहत नाही. रात्री महाराजांनी मनाच्या 4 अवस्था सांगितल्या ना, सगळ्याला माहिती आहे. देवाला पाहिलं, आता कोठे रूपे जडले लोचन पाय स्थिरावले मना, पाय स्थिरावले मना मना मना, रूपे रूपे जडले लोचन, रूपे जडले रूपे जडले रूपे जडले लोचन, आ जडले लोचन, आ जडले लोचन. चलतात माझ्या बरोबर, रूपे जडले लोचन. डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिलं, काही नकोय, माझं मन संसारामध्ये पडलेलं आहे, पण पडलेलं मन संसारावरती जडता कामा नाही. महाराज तुमचं मन संसारावरती नाही जडू दिलं तर तुम्ही काय करणार? नामस्मरण घड सत्य समागम, नामस्मरण घड सत्य समागम, संसारामध्ये पडलेलं आहे, पण पडलेलं मन संसारावरती नाही जडू दिलं. मन पडणं वेगळं आणि त्याच्यावरती मन जडणं वेगळं आहे. नाथ महाराज म्हटले, श्री गुरु कोण आलो, माझं लग्न झालं, मला पत्नी नाही आल्या, माझं मन संसारामध्ये पडलेलं आहे, पण पडलेलं मन संसारावरती देवा जडता कामा नये. ते जर मन संसारावरती जडलं तर परमार्थ करणार नाही. माझ्या मनाला समजावून सांगा देवा, समजावून सांगा माझ्या मनाला. ना भगवान म्हटले तुमचं मन संसारामध्ये पडलेलं आहे, पडलेलं मन संसारावरती नाही जडू दिलं तर तुम्ही काय करणार? नाथ महाराज म्हटले मी एकच करणार, नामस्मरण घडू. माझ्या वाणीतून अखंड सतत नामस्मरणाची सेवा घडावी. घरात का? महाराज म्हटले नाही, संत समागम, संतांच्या समागमामध्ये सेवा घडावी. आणि हे सेवा करत असताना वाऊगाचे भ्रम नको देवा, कुठल्याही विषयाचा भ्रम, कुठल्याही भ्रांती नावाचा दोष माझ्या अंतःकरणामध्ये जडता कामा नाहीये. महाराज तुम्ही हे सगळं करत असताना नामस्मरणाची सेवा केली आणि भ्रम तुमच्या जीवनामध्ये नाही पडू दिला तर तुम्ही काय करणार? पाय तीर्थायात्रा उभे राहा रामा, पाय तीर्थायात्रा उभे राहा.
आणि मोठा काय का? नाही ना, लहान टरबूज आणि मोठं टरबुजा नाही. किती गोड मस्त असे कधी कधी होलसेल नाही चलत पण टपऱ्या चालत. ठला बिडाला रघुनंदन महाराज, रघुनंदन माझा पायी गेला. किती गोड रघुनंदन महाराज, दादा महाराज आदी कोणी सगळे मंडळी. आणखीन काही सेवा आहे काय? आईनं सेवा 9:15 वाजता. कोणती? पायी तीर्थयात्रा. मुखी राम नाम, पायाने तीर्थयात्रा करेल आणि मुखाने सतत भगवंताचं चिंतन करेल. सतत सतत चिंतन करण्याकरता सांगितलं आपल्याला महात्म्याने, संतांनी सांगितलं. बाबासाहेब सांगितलं ना आपल्याला. अरे ऐका, हरी सुनो बाबा, हरी सुनो बाबा, दुनिया में मौज बुरी, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. सोपं सांगतो तुम्हाला. पंचमीचा झोका असतो. चढणारे किती जण असतात? एक किंवा दोघं. पाहणारे 25 जण. त्या चढणाऱ्यापेक्षा भांडे महाराज पाहणाऱ्याच्या जास्त हाल. इथं तर मग दुसरं सांगतो. चांगली कुस्ती रंगात रेड्यावरची नाही, बक्षिसाची. खेळणारे 2 जण असतील आणि पाहणारे सारा गाव असत. ते खेळणाऱ्यामध्ये पाहणारे काही जण ते रेवड्यावरचे खेळणारे असतात. चांगली कुस्ती रंगात आले, डाव टाकायची वेळ झाली का ते तिकडे खेळत येत, हा इकडे जाऊन उचल उचल. आता याने काय होणार पण त्याचा उचल, कारण त्याचा काही ताल आहे. त्या तालामध्ये हा आनंद घेण्याकरता लावणी मृदंग, श्रोते टाळ घोष आणि मग सेव ब्रह्मरस. पायी तीर्थयात्रा, पायाने तीर्थयात्रा करा. कोणी केल्या का? केल्या ना, केल्या. ज्यांना पाया होते त्यांनी केल्या ना. ज्यांना पायाही नव्हते, हातही नव्हते त्यांनी केल्या. सांगतो विठाला विठाला. अरे 22 वर्षाचा पोरगा, त्याचं नाव आहे कुर्मादास. त्या कुर्मादासाला या जन्मात हातही नव्हते आणि पायही नव्हते. हात होते, पायही होते, पण दुणके होते, दुणके. अरे मुस्लिम जाती जन्माला आला कुर्मादास, मुस्लिम. हो, कुर्मादासाच्या बापानं कुर्मादासाची सेवा केली. उलट आहे, सोयीचं असं आहे, मुलाने बापाची सेवा करावी. पोरगा अपंग असल्यामुळे बापाला सेवा करावी लागली. सेवा करत 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 कुर्मादासाचा बाप मेला. झुरून झुरून नाना प्राण सोडला कुर्मादासाच्या बापानं. आईला सेवा करावी लागली. बाने महाराज, कुर्मादास महाराज 22 वर्षाचे झाले. आईला म्हणाला, आई भानुदास महाराजांचं कीर्तन सुरू झालं, मला कीर्तनाला नेऊन घाल. आईला म्हणावं, 22 वर्षाचा घोडमा झालास, तुझ्या बापानं झुरून झुरून प्राण सोडला आणि मलाही सुद्धा मरायची वेळ आली. कुर्मादासानं दुलक्या हात जोडले. आई, आजचे दिवस कीर्तनाला नेऊन घाल. उद्या नाही म्हणणार मला, तुला मी कीर्तनाला मला नेऊन घाल म्हणून. आईनं उचललं 22 वर्षाच्या पोराला, पाठीवरती घेतलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं, गेटवरती आणून सोडलं आणि आई निघून गेली कामधंदा करण्याकरता घरी. रांगत 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 स्टेजवर आली कुर्मादास. स्टेजच्या जवळ आली. भानुदास महाराजांनी पाहिलं, कुर्मादास आलास? हो महाराज. कसा आलास? आईनं आणून सोडलं. अरे कशाला त्रास दिला आईला? नाही भानुदास महाराज, उद्यापासून नाही देणार आईला त्रास. आजी बाबा गेले, मी आईलाही त्रास नाही देणार. दुंडक्या हात जोडले. कशाला आला कुर्मादासा? कपाळाला गंध लावलेला, गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा. मुस्लिम जाती जन्माला आलेला कुर्मादास. आम्ही उद्या पंढरीला चाललो, तू कशाला आलास? काला होणार आहे, आम्ही निघालो पंढरीला.
कुर्मादासाचे दोन्ही डोळे भरून आले नाना. अंतःकरण गहिवरले गेले. डबलेल्या डोळ्याने कुर्मादासानं भानुदास महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज घरी कोणी नाही. आजी बाबा गेले. माझी आई माझ्यावर रागावली. मला नाही जायचं घरी, मी अपंग आहे ना, नाही जायचं मला राहू द्या तुमच्या जवळ. काय करशील इथं? आम्ही पंढरीला चाललो, इथं कोणी नाही आता. मी येऊ पंढरीला? कसा येशील? आम्ही पायाने चालणार आहे, तुला पाय नाही. आम्ही पायी चाललोय, तो कसा येशील पंढरीला? तुम्ही जर हो म्हणत असेल तर नक्की नक्की. भाऊ, लोक पायाने चालायची. कुर्मादास महाराज रांगत रांगत चालू लागले. बीड गेलं, येरमाळा गेला, बारसी येरमाळा गेला, कुर्डवाडी गेली. आणि कुर्डवाडीच्या पुढे 7 किलोमीटर अंतरावर लहोळ नावाचं गाव आलं. आणि त्या लहोळ गावापर्यंत कुर्मादास लोटांगण घेत घेत गेले. कुर्मादासानं तिथं दौंडी दिली, आवाज दिला, भाकरीची व्यवस्था केली भानुदास महाराजांच्या दिंडीची. आणि एका कोपऱ्यात पडले. भानुदास महाराज पाठीमागून गेली, दिंडी गेली. पाहिलं कुर्मादास, पांडुरंग 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 पांडुरंग. मरणासंग अवस्था झाली होती. अंगातून रक्त वाहत होतं, काटे मोडलेले होते, कडे रुतलेले होते. भानुदास महाराजांनी कुर्मादासाचा देह पाहिला. डोळे भरून आले भानुदास महाराजांचे. कुर्मादासा, अरे काय केलंस हे? काय केलं हे तू? काय केलंस? रडू लागले भानुदास महाराज. कुर्मादासा, आता कसं करशील? प्रसंग निर्माण झाला. भांडे महाराज भानुदास महाराजांच्या समोर. दिंडीला धरावं का कुर्मादासाजवळ राहावं? रडू लागले भानुदास महाराज. नावेला झा. आता दुंडका कुर्मादास रडू लागला. कुर्मादासाने हात जोडले. भानुदास महाराज, रडू नका, नका रडू, माझी शेवटची वेळ आहे आता. ब्रास इच्छा होती पांडुरंगाला डोळा भरून बघायची, नाही पाहू शकत. जन्मातला पापी ना मी, नाही माझ्या पांडुरंगाला पाहू शकत. आता एकच काम करा भानुदास महाराज, 22 किलोमीटर अंतर पंढरपूर राहिले. पांडुरंगाला पंढरीला गेल्यावर दोनदा हात जोडा. एकदा तुमचा आणि एकदा माझा. सांगा पांडुरंगाला, तुमचा भक्त कुर्मादास तुमच्या भेटी करता निघालेला होता, पण त्याचं पुण्य कमी पडलं, नाही येऊ शकत. नाही येऊ शकत. भानुदास महाराजांनी कुर्मादासाला सोडलं आणि दिंडी धरली. रडू लागले. गेले दिंडीत, पंढरीला गेले. इकडे देवाला कळालं, न सांगता देवा, न सांगता तुम्हा कळू. अंतरीचे बीज जाणे कळवळा. अंतरातलं कळालं. रुक्माबाईला सांगितलं, हे सांभाळा वारी. चाललो माझ्या भक्ताला भेटण्याकरता. नामदेवरायनं बरोबर घेतलं नाना. मध्यंतरी आरणगावाईनं लवळच्या पुढे 3 किलोमीटर अंतरावर आरणगावची सावतामाळी त्यांना बरोबर घेतलं. त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा भाव आहे. त्या सावता महाराजांना बरोबर घेतलं आणि लहोळला आले. सावता महाराजांनी पाहिलं या कुर्मादासाला. सावता महाराजांचे दोन्ही डोळे भरून आले. देवा, कोण आहे? हा माझा भक्त आहे. कोण? पैठणचा मुस्लिम जाती जन्माला आलेला आहे आणि त्याचं नाव कुर्मादास आहे. मग याला हाता पाय का नाही देवा? याने जन्मात पाप केलं. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारे. अनेक जन्मात केलेलं पाप, म्हणून त्याला या जन्मात हाता नाही पाय नाही. पण त्याची इच्छा होती पांडुरंगाला पाहावं, म्हणून नाही. नामदेवरायने पहिला रडू लागले. तोपर्यंत कुर्मादास महाराज पडलेले होते. फक्त प्राण जायची वेळ बाकी होती. आवाज बंद झाला होता. आवाज बंद झालेला होता. भगवंताने पितांबर फाडला नाना आणि कुर्मादासाचं सगळं शरीर पुसलं. सगळं शरीर पुसलं, थंड झालं. कुर्मादासाचा मुंडका आपल्या मांडीवर घेतलं. विहीर खोदली तिथं सावता महाराजांनी, नामदेव महाराजांनी.
भाऊसाहेबांनी तलाठी भाऊसाहेबांनी दिलेली विहीर अनुदानात पैसे देतील पण पाणी देणार नाही. सावता महाराजांनी नामदेव महाराजांनी विहीर खोदली. आजही तिथे त्याच हातभर सुद्धा पाणी, हात घातला का पाणी लागतंय. पाणी देणं ज्याच्या हातात आहे तो परमात्मा. पाणी लागलं ते पाणी घेतलं, अंगावर शिंपडलं. कुर्मादास महाराजांनी डोळे उघडले. पाहतात तर चतुर्भुज परमात्मा. भानुदास महाराज सांगायचे नाही कीर्तनात तो परमात्मा. त्या परमात्म्याचं रूप सांगायचे ना, तो देव आहे का? तोच दिसतोय ना. रूप सावळे हरे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार सुकुमार. तो परमात्मा सावळे रुपडे चोरडती चित्ता. भानुदास महाराज ज्या परमात्म्याचं वर्णन करायचं तोच आहे ना. डोळे भरून पाहिलं बास, डोळे भरून पाहिलं. देवभाव भानावर नव्हते. प्रार्थना करायच्या, दुंडके हात जोडले. आता देवाला बघितलं, दुंडके हात जोडली, देहावर आली थोडीशी. भगवंताला डोळे भरून पाहिले. देवा का रुसला होतास माझ्यावर? का बरुसलासी कृपाळू बहार, कृपाळू बहार. अरे का गा रुसलासी कृपाळू बहार. का रुसला होता माझ्याकडे? डोळे भरून पाहिलं. भगवंताने पाणी घेतलं, कुर्मादास महाराजांच्या तोंडात पाणी टाकलं. पाहता काय, कुर्मादास महाराजांनी डोळे झाकले आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. देव पडला आणि मग भगवंताने नामदेव महाराजांनी, सावता महाराजांनी तिथं समाधी दिली. आजही गेल्यात मधून तर लहुळ गावाला गेल्यावर कुर्मादासाचं दर्शन घ्यायला विसरू नका. पायी तीर्थयात्रा त्यांनी केल्या, ज्याला पायी नव्हती त्यांनी केला. मुखी राम नाम. महाराज माझा हाच नियम आहे. नाथ महाराज म्हणतात हाची माझा नियम. सिद्धीने आणखीन काहीच नाही मागायचं. पुरुष मंडळी, महिला मंडळी, सर्वांना एकच लेकराची विनंती. कीर्तन संपवायचे, 2च मिनिटात ते थांबणार आहे. ज्यांना भगवंताने हात दिले असते त्यांनी हाताने भजन करा. अरे त्या कुर्मादासाला हात नव्हते, दुडक्या हाताने त्यांनी केलं. आपण सुद्धा हात दिले असतील देवाने तर करा, वर नका करू, भजन करा. करायचं असेल तर चांगलंच वर नाही बरोबर करावं. ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था यूट्यूब चॅनल आहे आपलं ना. त्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. चैतन्य जिव्हाळा नावाचं चॅनल आहे, त्याला सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.
करा बरं. जोरात. वा. एक हात कॅमेऱ्यात घ्या तिकडे. सगळ्याचे हात घ्या. बस जसं प्रमाण असावं. अरे पांडुरंगाचं चिंतन भजन भावनेने केलं. दुंडके हात ते तरी केलं. आपल्याला देवाने हात दिलेत ना, मग एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा म्हणून फिरते रात्रंदिवस. बारा सोळा जणी हरी, बारा सोळा जणी हरीशी नेनती. म्हणून फिरती रात्रंदिवस. हरी खायच्या गल्लीतल्या 12, वरच्या गल्लीतल्या 16. सकाळी सकाळी गावामध्ये बचत गटाचे पैसे करीत्यात. या 12-16 जणी का नाही. हो, हा ब्रह्मरस सेवन करण्याकरता बांडे महाराज तुम्हाला भारूड करायचे ना, अजून जेवण करायचं ना. मग महाराज थांबा की. थांबणार आहे ना, पण ब्रह्मरस सांगू द्या ना. म्हणून फिरती, थोडासा सांगा. म्हणून फिरती रात्रंदिवस. रात्रंदिवस प्रयत्न करतात. या महात्म्यांची सेवा करा. मायबाप जाता जाता एकच विनंती करेल, चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ सत्यात घाला आणि हप्त्यात महाराज म्हटले तसं काही करू नका. गावबा महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं नाना गेले 12 वर्षापासून आम्ही दोघंही पती पत्नी दररोजच्या कीर्तनामध्ये कीर्तन करत असताना बांडे महाराज एकाच वाङ्मयाचा प्रचार करतो. माणसाच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. मेल्यानंतर नाविलाजाने लोकांनी तुळशीचं पान तोंडात घालण्यापेक्षा देहावरती तुळस ठेवा. आपला देह पवित्र बनवा, भगवंताला समर्पित करा. उरले ते हरी तुम्हाला समर्पण. कोरोनातून वाचलो ना आपण, वाचलो ना, पांडुरंगाने वाचलो ना आपल्याला कोरोनातून, वाचलो ना आपण. आता उरले ते हरी तुम्हाला समर्पण. चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान करा. माळ घाला असा माझा आग्रह आपल्याला नाहीये, पण ज्यांच्या गळ्यात माळ असेल त्यांच्याकरता माझा आग्रह आहे. लाकडाची चंदनाची घालू नका. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळबळा, वैष्णवांचा माळ घाला असा आग्रह माझा मी कुणालाच करत नाही. पण ज्यांच्या गळ्यात आहे त्यांनी तुळशीचीच घाला. हा युतवंत करण्यात ठेव. माळ घ्या. धन्यवाद. गावबा महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी गेली 12 वर्षापासून आम्ही वाङ्मयाचा प्रचार करतो. तीच पवित्र तुळशीची माळा या ठिकाणी आहे. कुणाला पाहिजे असेल द्या एक सगळं. त्या ठिकाणी आमचे राम महाराज कुठे, राम महाराज कुठे, राम भाऊ गेले का झोपायला?
रामभाऊ शांभू यांच्याकडे आपल्याला माळ मिळेल. माळीची किंमत 30 रुपये आहे. माळ घ्या असा आग्रह नाही, पण आपल्याला कुठेतरी मिळणार नाही. वैद्य बाबा सांगायचे घ्या असा आग्रह नाही, पण एक का होईना घ्याच. घ्या असा आग्रह नाही, पण एक का होईना पुस्तक त्यांच्याकडे बोलायचं. घ्या असा आग्रह नाही, पण एक का होईना. तुम्ही महाराज वाचता येत नाही, तुम्ही नाही वाचल्या तर तुमचे मुलं वाचतील. तुम्ही नाही घातले तर तुमचे मुलं घालतील. मुलांनी घातलं तर नातू घालतील. नातून नाही घातलं तर पंतू घालतील. पंतोने नाही घातलं तर खापर पंतू घालतील. त्याने नाही घातलं तर चिपाट पंतू घालतील. पण घरात भंग पावणार नाही. असे तुळशीच्या माळा घ्या. घ्या असा आग्रह नाही, पण एक का होईना घ्या. माझी वेळ संपलेली. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या. तुळशीची माळा घाला. लाकडाच्या चंदनाच्या घालू नका. डुप्लिकेट सोनं घालण्यापेक्षा थोडंसं घाला, पण ओरिजिनल घाला. मागणी आता आणखीन काही मागणं काहीच नाही. अनेक मागणी नाही नाही देवा. एका जनार्दने सेवा दृढ दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने जडोनेली झालेली सेवा श्री गुरूंच्या संतांच्या भगवंताच्या चरणाशी अर्पण करतो आणि अष्टकाने थांबतो. भगवंताला एकच प्रार्थना करायची, हे देवा, हे भगवान, हे माय बापा, आमच्या नानांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची अखंड आमच्या नानांना आणि भाऊंना उदंड आयुष्य लाभो. हीच भगवंताच्या स्वामींच्या आणि ज्ञानोबारायांच्या चरणाशी प्रार्थना करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय उठू नका.